लिहा एक प्रॉब्लेम. log 3 to the base 4 plus log 5 to the base 4. log 3 to the base 4 plus log 5 to the base 4. काय म्हणते? हे जे काही आता याच्या खालचे जे काही प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमला कसा रिप्लेस करा म्हणते? एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सिंगल लॉगॅरिथम. म्हणजे हे जे काही 2 लॉगॅरिथम असतील, 3 लॉगॅरिथम असतील, 4 असतील, या सर्वांना काय करा? सिंगल लॉग मध्ये एक्सप्रेस करा. एक्सप्रेस करा म्हणजे लिहा. आणि कसं लिहा? बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. जे तुमचे लॉगॅरिथमचे लॉ आहे, त्या लॉगॅरिथमचा यूज करून, प्रॉपर्टीचा यूज करून हे जे प्रॉब्लेम्स आहेत, या प्रॉब्लेमला कसं लिहायचं आहे तुम्हाला? बाय युजिंग properties of logarithm, convert this log into single log. तर काही करायचं नाही, इथून तुमचा प्रॉब्लेम चालू. हे प्रॉब्लेम आपण ॲज इट इज. मला सांगा काय आहे? दोन्ही लॉगच्या मधात प्लस आणि दोघांचा बेस काय आहे? सारखा. कोणता फॉर्म्युला लावता? लॉग ए प्लस लॉग बीचा. काय लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला? लॉग ए इंटू बी टू द बेस 4. सिन्स log a to the base m plus log b to the base m is equal to log ab to the base m. अल्ला वापर हे ॲज इट इज. किती येते याचं उत्तर? 5 त्रिक 15. log 15 to the base 4. log 15 to the base 4 म्हणजे याचं उत्तर काय आलं? log 3 to the base 4 plus log 5 to the base 4. याचं उत्तर किती आलं? log 15 to the base 4. आता इथे याला तोडत वगैरे बसायचं नाही. हे जे होतं 2 लॉग होते, 2 लॉगचं कशात कन्वर्ट केलं तुम्ही? सिंगल लॉग मध्ये. आणि त्याने एवढंच म्हटलं 2 लॉगला कशात कन्वर्ट करा? सिंगल लॉग. सर हा स्क्रीन थोडी व्यवस्थित दिसत नाहीये. थोडासा प्रॉब्लेम असू शकतो. रेकॉर्डिंग पाठवून देईल मी, तरी पहा थोडाफार 1-2 मिनिटात होऊन जाईल. ओके ओके. ठीक आहे. झालं काय क्लिअर? नाही तसं दिसत आहे मला. दिसत आहे मला क्लिअर. थोडं क्लिअर दिसत आहे सर. दिसून नाही राहिलं. बोर्डवरच दिसत नाही की स्क्रीनच दिसत नाही? बोर्डवरच दिसत आहे सर. हा ते स्क्रीन थोडी ब्लर दिसून राहिली सर. एक काम करा ना, एक वेळा फ्रेश जॉईन होऊन पहा. म्हणजे लिव्ह करा आणि परत जॉईन करा. ठीक आहे सर. असं ठीक आहे झालं सर. लिव्ह व्हायचं आणि परत जॉईन करून पाहायचं. बरोबर ठीक आहे सर. टिटुकले तुला दिसते रे व्यवस्थित स्क्रीन? आता कधी कधी कसं आहे, नेट वेटचा प्रॉब्लेम असतो ना. नेट संपलं की मग ते व्यवस्थित दिसत नाही.
हा महेश दिसत आहे का आता व्यवस्थित थोडंफार? पांडे दिसत आहे का स्क्रीन? हो सर दिसत आहे आता. हा ते कसं आहे, असं असं कधी झालं समजा तर काही म्हणजे थोडा वेळ थांबून जायचं, जर झालं तर ठीक, नाही तर मग लिव्ह होऊन परत जॉईन व्हायचं. ठीक आहे सर. जाधव गायब कुठं होता रे मगापासून? सर नेट पॅक संपलं. अच्छा, टाकलं काय मग आता की नाही टाकलं? नाही सर 40 MB बाकी आहे. बरं बरं, होऊन जाते याच्यात. मी तसं पाठवून देतो त्याचं रेकॉर्डिंग, सकाळचे हो सर. पाठवतो, आताचे पाठवतो. हो हा पा काय म्हणते प्रॉब्लेम. तर हे जे काही लॉग आहेत म्हणते, या लॉगला एका लॉग मध्ये एक्सप्रेस करा, एका लॉग मध्ये एक्सप्रेस करा. आणि कसं लॉगचे फॉर्म्युले यूज करून, हे दोन लॉग होते, इथं सिम्पली आपण लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला लावला. तर लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला काय असते, ए इंटू बी 5 त्रिक 15. हे झालं तुमचं प्रॉब्लेम. तर याच्याशीच रिलेटेड एक दुसरं सांगतो तुम्हाला. पहिलं दुसरं प्रॉब्लेम लिहा. 3 log 4 to the base 2 plus 2 log 3 to the base 2 minus 3 log 2 to the base 2 minus 3 log 2 to the base 2. हा आता हे जे आहे याला काय करा म्हणते, सिंगल लॉग मध्ये कन्व्हर्ट. कोणत्या लॉग मध्ये कन्व्हर्ट करा? सिंगल लॉग मध्ये. सिंगल लॉग मध्ये कन्व्हर्ट करायसाठी पहा, या दोघांच्या मधात प्लस, या दोघांच्या मधात मायनस. तुम्ही या दोघांना पहिले फॉर्म्युला लावू शकता, किंवा कुणी या दोघांना पहिले. इथं लावला तर ए मायनस बी चा, इथं लावला तर ए प्लस बी चा. पण फॉर्म्युला लागते कधी? लॉगच्या समोर काहीच पाहिजे नाही. आता इथं लॉगच्या समोर किती आलं? 3. या लॉगच्या समोर किती आहे? 2. आणि या लॉगच्या समोर किती आहे? 3. पण बेस सर्वांचे सारखे आहेत, म्हणजे फॉर्म्युले लागतात. पण कधी फॉर्म्युले लागते? सिंपल लॉग. लॉगच्या समोर काहीच पाहिजे नाही. या लॉगच्या समोर जे काही व्हॅल्यू आहेत, जे काही संख्या असतील, त्या संख्यांना कुठे घेऊन जायचं? अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल. अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल या संख्यांना काय घेऊन जायचं? डोक्यावर. इथून प्रॉब्लेम चालू डायरेक्ट. याच्यानंतर हे प्रॉब्लेम लिहायचे इथून. 3 याच्या डोक्यावर घेऊन जा. लॉग 4 क्यूब टू द बेस 2 प्लस या डोक्यावर घेऊन जा लॉग 3 स्क्वेअर टू द बेस 2 मायनस 3 डोक्यावर घेऊन जा लॉग 2 क्यूब टू द बेस 2. लॉग 2 क्यूब टू द बेस करायला सॉल्व. फॉर्म्युला नंतर पहिले याला सॉल्व करून टाकू. लॉग 4 चा क्यूब किती येते? 4 क्यूब. 4 क्यूब इज इक्वल टू 4 चा वर्ग 16, 16 चौक 64, 64 टू द बेस 2 प्लस 3 चा वर्ग 9 टू द बेस 2 मायनस 2 चा क्यूब 8 टू द बेस 2. आता तिघांना एखादा मला फॉर्म्युला लावतो. पहिल्यांदा आपण याला ए प्लस बी चा फॉर्म्युला लावू. काय असते? लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए इंटू बी. लॉग ए किती आहे? 64 इंटू बी टू द बेस 2 मायनस लॉग 8 टू द बेस 2. सिन्स कोणता फॉर्म्युला लावला आपण? लॉग ए टू द बेस m प्लस लॉग बी टू द बेस m इज इक्वल टू लॉग ए बी टू द बेस m. आता याचा गुणाकार करण्याची काही गरज नाही, हे करू शकता, तसंही ठेवला तर चालते. आता हा एक लॉग आणि हा दुसरा लॉग, पण दोघांच्या मध्ये कोणतं साइन आहे? मायनस. तो कोणता फॉर्म्युला लावायचा? ए मायनस बी चा. तर लॉग ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असते? लॉग ए अपॉन बी. लॉग ए म्हणजे किती आहे तुमचा? 64 इंटू 9 अपॉन बी. बी म्हणजे किती आहे तुमचा? 8. आणि बेस किती आहे? 2. सिन्स इथं कोणता फॉर्म्युला लावला? लॉग ए टू द बेस m मायनस लॉग बी टू द बेस m इज इक्वल टू लॉग ए बाय बी टू द बेस m. ठीक आहे, याला भाग तोडा. 8 8 64 आणि 9 8 72. लॉग 72 टू द बेस 2. म्हणजे हे जे आहे इकडल्या साईडने किती आहे? 3 log 4 टू द बेस 2 प्लस 2 log 3 टू द बेस 2
मायनस 3 लॉग 2 टू द बेस 2. याचा आन्सर किती येते? लॉग 72 टू द बेस 2. म्हणजे जे काही लॉग असतील 3 असो 4 असो त्यांना कशात कन्वर्ट करायचं आहे? सिंगल लॉग. तर हे झालं तुमचं सिंगल लॉग मध्ये कन्वर्ट. लिहा. हा, ठीक आहे. बाकी अर्थ सर्वांचा सारखाच आहे. कसंही प्रॉब्लेम आला तरी लॉगॅरिथमचे रूल लावायचे आणि त्याला सॉल्व्ह करायचं. आता याच्या जागी तू असंही म्हणू शकतो, यूज द रूल्स ऑफ logarithms to simplify each of the following. To simplify each of the following. दोघांचाही अर्थ सारखाच, पहिलं असो की असं असो. हे याच्यासाठी घ्यावं लागतं की बा असं लँग्वेज आलं तर मग गडबडून जायचं नाही, त्यातला प्रॉब्लेम पहिला. 3 log 2 to the base 3 minus log 4 to the base 3 plus log 1 by 2 to the base 3. काय म्हणते प्रॉब्लेम? रूलचा यूज करा आणि याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करणं म्हणजे काय? जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते सॉल्व्ह करत जा आणि त्याच्यावरून त्याची आन्सर काढा. किती लॉग दिलेला आहे तुम्हाला? तर तुम्हाला 3 लॉग दिलेले आहे. तर त्या 3 लॉगच्या व्हॅल्यू काढायची. तर इथून आपला प्रॉब्लेम चालू. मला सांगा, या लॉगच्या समोर काही आहे? काहीच नाही. या लॉगच्या समोर काही आहे? काहीच नाही. पण या लॉगच्या समोर किती आहे? 3. तर पहिल्यांदा हे 3 काय न्यायचे 2च्या डोक्यावर. तर याला मी असं लिहू शकतो, लॉग
2 cube to the base 3 minus log 4 to the base 3 plus log 1 by 2 to the base 3. कोणता फॉर्म्युला लावला इथं? a log b to the base m is equal to log b to the power a to the base a. म्हणजे जर लॉगच्या समोर काही संख्या असेल तर ती काय जाते याच्या वर, म्हणजे 2 च्या करायला. इथे काय log 2 cube 8 to the base 3 minus log 4 to the base 3 plus log 1 by 2 to the base 3. आता या दोघांना फॉर्म्युला log a by a minus b चा काय ते याचं उत्तर log a minus b log a upon b to the base 3 plus log 1 by 2 to the base 3. कोणता फॉर्म्युला लावायचा? log a minus log b log a upon b. किती येते? 4 1 4 4 2 8 log 2 to the base 3 plus log 1 by 2 to the base 3. इथं मायनसचा फॉर्म्युला लावला. आता हे दोघं झालं कशात? प्लस. प्लस मध्ये असेल तर काय असते? गुणाकार, आणि मायनस मध्ये असेल तर भागाकार. याचं उत्तर काय आहे? लॉग म्हणजे प्लस आहे तर गुणाकार 2 into 1 by 2 to the base 3. 2 2 कॅन्सल. याचं उत्तर येते log 1 to the base 3. हे एक टर्म इकडे लिहून घ्यायचं. 3 log 2 to the base 3 minus log 4 to the base 3 plus log 1 by 2 to the base 3. याचे आन्सर किती येते? log 1 to the base 3. log 1 to the base 3. सर एक वेळा आणखी सांगा बरं समजून. काय करायचं पहा, हे 3 दिलेले आहेत. याचं उत्तर काढा म्हणते. सिम्प्लिफाय करा म्हणजे काय? त्याला छोटं छोटं करत जायचं म्हणजे त्याची व्हॅल्यू कळायची. आता इथे लॉग, इथे लॉग, इथे लॉग, तिघांचे बेस काय आहे? सारखा, म्हणजे फॉर्म्युले लागतात. पण कधी फॉर्म्युले लागतात? लॉगच्या समोर काहीच पाहिजे नाही. याच्या समोर काही आहे? नाही. याच्या समोर काही आहे? नाही. पण याच्या समोर किती आहे? 3. मग जर लॉगच्या समोर संख्या असेल तर ही डोक्यावर जाते. या संख्येच्या काय जात असते? ती डोक्यावर घेऊन गेलो. लॉग 2 क्यूब 2 क्यूब टू द बेस 3 ह्या दोन याच इज 2 चा क्यूब 8 हे दोन याच इज. आता इथं कोणता फॉर्म्युला लावला? सिन्स log a to the base m minus log b to the base m is equal to log a by b to the base m. हा फॉर्म्युला इथं लावला या दोघांना. a upon b बेस ऍज इट इज प्लस हे ऍज इट इज ठेवलं. इथं 2 येतो 2 टू द बेस 3 प्लस लॉग 1 by 2 टू द बेस 3. आता इथं काय आहे? दोघं जण प्रॉडक्ट मध्ये, तर प्रॉडक्टचा रूल log a to the base m plus log b to the base m is equal to log ab to the base m. a into b बेस ऍज इट इज. बेसला कधी साथ लागत नसते. तर 2 into 1 by 2 दोन दोन कॅन्सल. इथे करायला आपण तर log 1 to the base 3 log 1 to the base 3. समजलं? हो सर. हा.
झाला बाकीचं मग उद्या घेऊ. चेंज ऑफ बेस आणि याचे 1-2 जे प्रॉब्लेम राहिले आहे ते आपण उद्याच्या म्हणजे रेग्युलर झाल्यानंतर ते